हाय, नमस्कार. मी प्रियंका. चॅनल व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करीत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत की वजन वाढण्यासाठी आपण काही डाएट प्लॅन घ्यावा किंवा काय डाएट घ्यावे हे आज आपण बघणार आहोत. पहिलं तर आपलं वजन वाढण्यासाठी आपण भरपूर पाणी प्यायचं आहे, भरपूर प्रथिनयुक्त आणि कार्बोहायड्रेटयुक्त आहार घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे जंक फूड आहेत, जे बाहेरील पदार्थ खातो ते आपण बिलकुल खायचे नाही, ते आपल्याला टाळायचे आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत की आपलं वजन कसं वाढवायचं. त्यासाठी आपल्याला थोडासा हलकासा नियमित व्यायाम हा करायचा आहे, कारण व्यायाम केल्याने थोडी शरीराची हालचाली चांगली होऊ शकते आणि त्याच्यामुळे आपल्याला भूकही लागू शकते. तर पहिलं तर आपण बघणार आहोत की आपलं ह्याच्यानुसार नाश्त्यापासून आपण सुरुवात करणार आहोत की आपण काय घ्यायचं आहे. तर सुरुवातीला तर आपण दिवसभरात 2 ते 3 लिटर एवढं पाणी प्यायचं आहे. तर आता थंडी असेल किंवा उन्हाळा असेल तर उन्हाळ्यामध्ये जरा जास्त पाणी पितो, पण डिहायड्रेशनही जास्त होतं. पण थंडीमध्ये आपल्याला पाणी जास्त पिलं जात नाही, तर आपल्याला 3 लिटर नाही झालं तर 2 ते 2.5 लिटरपर्यंत आपल्याला पाणीही प्यायचं आहे. आणि व्यवस्थित पाण्याचं प्रमाण पण ठेवायचं आहे. थोड्या वेळाने आपण 7 ते 8 ग्लास पाणी दिवसभराचं गेलं पाहिजे. म्हणजे एकदमच एवढं पाणी प्यायचं आहे का तर नाही, 1 तासाचं 2 तासाचं अंतराने आपण असं एवढं पाणी घेऊ शकतो. त्यानंतर नाश्त्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला 1 ग्लास कोमट दूध प्लस 2 केळी आणि ते 4-5 भिजवलेले बदाम घ्यायचे आहेत. तर हे नाही घेतलं, हे आवडत नसेल तर आपल्याला 1 ग्लास दूध त्याच्यामध्ये 2-3 खजूर भिजवलेले दुधामध्ये आपण टाकून ते खाऊ शकतो. त्यानंतर 2 भिजवलेला अक्रोड एवढं आपल्याला घ्यायचं आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये. त्यानंतर जो हलका किंवा 7:30 पर्यंत ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे उठल्यानंतर अर्ध्या तासामध्ये आपण लगेचच काहीतरी खाल्लं पाहिजे, कारण की आपला जो 12 तासाचा ब्रेक असतो किंवा आपण जेवण संध्याकाळी 10 वाजता केलं असेल, सकाळी आपण 7ला उठत असेल तर आपला गॅप किती तासांचा झाला? जवळजवळ आपला गॅप हा 9 तासांचा झाला. तर हा आपल्याला गॅप ब्रेक करायचा आहे, म्हणून त्याला आपण ब्रेकफास्ट म्हणतो. तर सकाळचं तेवढं घ्यायचं आहे. त्यानंतर उठल्यानंतर 7:30 पर्यंत तेवढं घ्यायचं आहे 7ला उठल्यावर. त्यानंतर बरोबर 9 पर्यंत 8:30 ते 9 पर्यंत आपल्याला नाश्ता करायचा आहे. 2 ते 3 चपाती म्हणजे चपाती काय असेल भाजी ते खायची आहे, नाहीतर अंड्यासोबत ऑमलेटसोबत चपाती खाऊ शकता किंवा दुसरी कोणतीही भाजी आपण खाऊ शकतो. जर व्हेजिटेरियन असेल तर आपल्याला पनीरच्या भाजीसोबत किंवा पनीरसोबत खायची आहे किंवा दुसरी कोणतीही घरातील भाजी बनवली आहे त्यासोबत 2 चपात्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर आणखीन काय करायचं आहे की चणा जे भिजवलेले चणे असतात व्हेजिटेरियन लोकांसाठी, तर ते खाऊ शकतात सकाळच्या नाश्त्यामध्ये. नाहीतर त्यानंतर स्प्राउट जे बनतं आपल्याला, जे मोडालेले कडधान्य आहेत त्याचं स्प्राउट जे बनवतो आपण ते आपण घ्यायचं आहे. 1 वाटी भरून खायचं आहे ते. त्यानंतर हा झाला नाश्ता. नाश्त्यानंतर आपण आता जेवणार किती 1 किंवा 2 वाजता, हेच आपलं जेवायचं रुटीन असतं. म्हणजे कोणी कामाला जातं, कोणाचं कामाचं रुटीन जेवणाचं टायमिंग वेगळं असतं, कोणी घरात असतं, कारण घरामध्ये पण घरची कामं भरपूर असतात, त्याच्यामुळे जेवणाचा टायमिंग हा मागे पुढे होऊ शकतो. त्यामुळे 1 ते 2 हा आपण जेवणाचा टायमिंग पकडून चालू आहेत. तर मग 11 वाजता काय करणार, आपल्याला 11 ते 11:30 वाजता जर आपल्याला थोडीफार भूक लागली नंतर आपण एखादं फळ म्हणजे सफरचंद किंवा आणखीन पेरू, नाशपती यामधलं कोणतंही एक फळ आपण जे सिजनेबल असेल ते कोणतं एक फळ खाऊ शकतो. किंवा मग अजून काही स्प्राउट असेल नाही का, नाश्त्यात नाही खाल्लं तर आपण 11च्या दरम्यान 11 ते 11:30 दरम्यान आपण ते खायचं आहे. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये आणि टायमिंग हा ठेवायचा जेवणाचा व्यवस्थित प्रॉपर, म्हणजे जसे आपल्या शरीराला जेवढी एनर्जी किंवा जेवढी कॅलरीज लागतात तेवढ्या वेळच्या वेळ त्या भेटत जातील. तर तुमचा जेवणाचा टायमिंगच नसेल तर तुमच्या ज्या पण साठवलेल्या कॅलरीज आहेत किंवा ज्या पण कॅलरी यूज होतात ते त्याच्यामुळे तुमचं जास्त यूज होणार आणि तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या भेटणार नाहीत. त्याच्यामुळे तुमचं वजन हे वाढायला मदत होत नाही किंवा तुमचं वजन असेल तरी पण ते कमी होण्यास जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे टायमिंग हा जेवणाचा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर येतं दुपारचं जेवण. दुपारच्या जेवणामध्ये काय करायचं आहे, 2 ते 3 चपाती किंवा 1 ते 2 भाकरी, जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे, जे तुम्हाला आवडतं तेच तुम्ही खायचं आहे. असं नाही की मी बोलते चपातीच खा भाकरीच खा, असं नाही. दोन्हीमध्ये पण तेवढेच कार्बोहायड्रेट व्यवस्थित प्रकारे मिळतात. तर भाकरी कोणती, नाचणी, बाजरी, ज्वारी या तिन्ही पिठाच्या कोणती तुम्ही भाकरी बनवू शकता आणि ते खाऊ शकता. त्यानंतर चपाती तर गव्हाचीच बनते, त्यामुळे 3 चपाती घेऊ शकता. त्यानंतर 1 वाटी भरून भाजी घ्यायची आहे आणि भाजीचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे, तुमच्या अंगात ताकदी राहील. तुम्ही भाजी थोडीशी खाता असेल, प्रमाण एवढंच असेल भाजीचं आणि त्याच्याबरोबर 3 पोळ्या खाता असेल चपाती, तर त्यातून तुम्हाला जे विटॅमिन, जे प्रथिने, जे कार्बोहायड्रेट मिळणार आहेत ते कमी प्रमाणात मिळणार ना. त्याच्यामुळे भाजीचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं, पूर्ण वाटी भरून घ्यायचं आहे. थोडासा भात आणि डाळ
त्यानंतर काय तुमचे फ्रुट्स असतील, सॅलड असेल ते तुम्ही दुपारच्या जेवणासोबत ठेवू शकता किंवा एखादं फ्रूट असेल तर तेही तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर हलकासा इव्हिनिंगचा नाश्ता कधी करणार आहे? 4 ते 5च्या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे? भाजलेले चणे असतील तर थोडेसे मुठभर चणे किंवा मुरमुरे हे आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे ते आपण खाऊ शकतो. त्यानंतर चहा आणि कॉफीचं प्रमाण पूर्णपणे बंद करायचं आहे किंवा कमी करायचं आहे. त्यानंतर येतं संध्याकाळचं जेवण, रात्रीचं जेवण. रात्रीच्या जेवणामध्ये पण आपण 1-2 चपाती, भाजीमध्ये पनीरची भाजी किंवा जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर पनीर, दुसऱ्या कोणत्याही भाज्या खाऊ शकता. तर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही सी फूड्स किंवा मांस, मच्छी, मटण ह्या गोष्टी घेऊ शकता. तर याच्यामुळे काय होतं, तुमचं वजन वाढणं. त्यानंतरनं पूर्णपणे तुमचं जेवण झाल्यानंतरनं रात्री झोपताना तुम्ही एक शुगरचा प्रॉब्लेम नसेल तर कधी 1-2 खजूर खाऊ शकता आणि 1 ग्लास कोमट दूध हे पिऊ शकता. त्यामुळे काय होईल की तुमचं जे वजन आहे ते वाढण्यास मदत होते. आणि तुम्ही जर वजन वाढत असेल तर यामध्ये खूप साऱ्या प्रथिनांचा वापर करायचा आहे. शेंगदाणे, त्यानंतरनं बदाम, अक्रोड, ड्रायफ्रुट्स, खजूर हे सगळे वापरायचे आहे. त्यानंतर फ्रुट्समध्ये काय सफरचंद, केळी, बटाटा यामध्ये जास्त प्रथिने असतात. आणि प्रथिने काय करतात? शरीर बनवायचं काम करतात, बॉडी बिल्ड करायचं काम करतात. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला वापरायच्या आहेत. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बघायचं तुला.